श्री क्षेत्र माहुरगड येथे स्थित असलेल्या श्री आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधिपती राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर तथा बीतनाडकर यांच्या कार्याचा बहुमान करत 11 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत म्हणून नेमणूक करण्यात आली। नेमणूक झाल्यानंतर महाराजांनी दत्तप्रभूंचे निवासस्थान असलेल्या प्रसिद्ध सह्याद्री पर्वतावरील दत्तशिखर माहुरगड येथून अनुयायांना सोबत घेत स्वच्छता मोहिमेला प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन सुरुवात केली। अनुसया माता मंदिर, शक्तीपीठ असलेले रेणुका माता मंदिर, दत्त महाराजांचे निद्रास्थान असलेले देव देवसरी मंदिर व संपूर्ण परिसर स्वच्छ करून भाविक भक्तांना नेहमी स्वच्छता राखून सर्व मंदिराचे पावित्र्य जपावे असे आवाहन प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी केले। अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील वाठोडा व मोर्शी तालुक्यातील सालबर्डी व गाडगेबाबांचे जन्मस्थान असलेल्या नागरवाडी, तिवसा तालुक्यातील गुरुकुंज आश्रम मोझरी या ठिकाणी स्वच्छता सप्ताह राबविण्यात आला, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। महाराष्ट्र राज्याचे ब्रँड अँबॅसिडर, स्वच्छता दूत साईनाथ महाराज वसमतकर, बीतनाडकर, बरबडेकर, आनंद दत्तधाम आश्रम, श्री क्षेत्र माहुरगड येथील रहिवासी असून स्वच्छता अभियान हातामध्ये झाडू आणि झोळी घेऊन दशसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरण्याचा माझा मानस आहे। म्हणून मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजापासून महात्मा गांधीपर्यंत पहिली पदयात्रा काढली। त्यानंतर आटारी वाघा बॉर्डरवर 7 दिवस स्वच्छता अभियान वृक्षारोपणाचा कार्यक्रम करून त्या ठिकाणी 7 दिवसाचं स्वच्छता अभियान राबवलं। त्यानंतर शिवनेरीपासून रायगड किल्ल्यापर्यंत स्वच्छता अभियान राबवण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं। त्यानंतर गाणगापूर कर्नाटक राज्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी सुद्धा बाळगिरी महाराज स्वच्छता अभियान राबवण्याचं काम केलं। त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीमध्ये अमरावती जिल्हा आणि गाडगे महाराज यांच्या चरणाने पवित्र झालेले हे अमरावती जिल्हा या शहरामध्ये येऊन या ठिकाणी स्वच्छता अभियान करण्याचं काम माझं चालू आहे। या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्या या नगरीमध्ये आलेलो आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।